पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर होते। पंतप्रधान मोदींच्या हस्ते गृहनिर्माण प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं। सोलापुरात असलेल्या कुंभारीतील रे नगरमध्ये 15,000 घरांचा हा प्रकल्प साकारण्यात आला आहे। लोकार्पणानंतर पंतप्रधान मोदींनी प्रातिनिधिक स्वरूपात 5 कुटुंबांना चाव्या हस्तांतरित केल्या। यावेळी विविध विकास कामांचेही मोदींनी लोकार्पण केलं आहे। यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार नरसय्या आडम, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख उपस्थित होते। देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत असून किमान तापमानात घट नोंदवली जात आहे। तिथं पडलेल्या या कडाक्याच्या थंडीचे थेट परिणाम आता महाराष्ट्रावरही दिसू लागले आहेत। जिथं काही दिवसापूर्वी राज्यावर अवकाळीचं सावट होतं, तिथंच आता वातावरण बहुतांशी कोरडं झालं असून उत्तरेकडून येणाऱ्या शीतलसह लहरीमुळे राज्यातही किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे। राज्यात थंडीचा कडाका वाढण्याचं सर्वाधिक प्रमाण उत्तर महाराष्ट्रामध्ये दिसत असून उर्वरित राज्यांमध्ये तापमानाचं काहीसं चढ-उतार नोंदवलं जात आहे। तरीही थंडी त्यात बाजी मारताना दिसत आहे। परिणामी पुढील 2 ते 3 दिवस गारठा कायम राहणार असून मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात आणखी गारठणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। गुजरातमधील वडोदरा शहरातील इरणी तलावात बोट उलटून झालेल्या भीषण अपघातात 12 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांचा मृत्यू झालाय। गुरुवारी घडलेल्या या घटनेनं देशभर शोककळा पसरली आहे। वडोदरा जिल्ह्यातील वाघोडिया इथल्या न्यू सनराइज स्कूलची ही मुलं हरणी तलावावर सहलीसाठी गेल्यानंतर बोटिंग करताना ही भीषण घटना घडली। या प्रकरणी आता गुजरात सरकारनं गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं कोचिंग क्लाससाठी नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत। त्यानुसार 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांची कोचिंग क्लासमध्ये नोंदणी करू नये, दिशाभूल करणारी आश्वासनं देऊ नये, चांगल्या गुणांची हमी देऊ शकत नाही अशी नियमावली जाहीर केली आहे। कोचिंग क्लासेसच्या संस्थांचे नियमन करण्यासाठी कायदेशीर चौकट गरजेचं असल्याचेही या नियमावलीतील स्पष्ट करण्यात आले। कोचिंग क्लासमध्ये 16 वर्षापेक्षा कमी विद्यार्थ्यांची नोंदणी करू नये। खासगी कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात प्रवेश देण्यात येतो, मात्र अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या वाढलेल्या आत्महत्या, कोचिंग क्लासेसमध्ये घडलेल्या आगीच्या घटना, सुविधांचा अभाव आणि खासगी कोचिंग क्लासनं अवलंबलेली शिकवण्याची पद्धत याला आळा घालण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडे आलेल्या तक्रारीवरून ही नियमावली तयार केली आहे। नमस्कार, 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत। 91 इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। तसेच 91 इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोअर वर जाऊन डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी www.91indianewsnetwork.com ला भेट द्या।